हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं झटपट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं आपण इंग्रजी शिकतो आपल्या मातृभाषेमधून, अर्थातच मराठी भाषेमधून। फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माइटचा यूज करून दररोज बोलली जाणारी 30 सेंटेन्सेस पाहणार आहोत। माइटचा यूज कसा करायचा, केव्हा करायचा, त्याचप्रमाणे माइटचे यूजेस कोणकोणते आहेत, तर यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। जर आपण तो बघितलेला नसेल तर वर आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक दिलेली आहे, तिथून आपण तो नक्की बघावा। तर आज आपण माइटचा यूज करून दररोज बोलली जाणारी काही सेंटेन्सेस बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। माइटचा यूज जो आहे बेसिकली पॉसिबिलिटी, सजेशन, कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये, त्याचप्रमाणे परमिशनसाठी केला जातो। मी तिला संध्याकाळी भेटू शकतो। आय माइट सी हर इन द इव्हिनिंग। आय माइट सी हर इन द इव्हिनिंग। बघा या सेंटेन्समध्ये पॉसिबिलिटी इंडिकेट केलेली आहे, पॉसिबिलिटी शो केलेली आहे। मी आज संध्याकाळी धावायला जाऊ शकतो, पॉसिबिलिटी आहे। आय माइट गो फॉर अ रन धिस इव्हिनिंग। आय माइट गो फॉर अ रन धिस इव्हिनिंग। तो कदाचित नवीन भाषा शिकू शकतो। ही माइट लर्न अ न्यू लँग्वेज। ही माइट लर्न अ न्यू लँग्वेज। आपण एक सुंदर बाग तयार करू शकता। यू माइट क्रिएट अ ब्युटिफुल गार्डन। यू माइट क्रिएट अ ब्युटिफुल गार्डन। तुम्ही कदाचित त्याला पाहिले असेल। यू माइट हॅव सीन हिम। यू माइट हॅव सीन हिम। तो कदाचित ग्रंथालयात असेल। ही माइट बी इन द लायब्ररी। ही माइट बी इन द लायब्ररी। ती कदाचित घरी असेल। शी माइट बी ॲट होम। शी माइट बी ॲट होम। ते चुकीचे असू शकतात। दे माइट बी रॉंग। दे माइट बी रॉंग। तिला कदाचित हे आवडणार नाही। शी माइट नॉट लाईक धिस। शी माइट नॉट लाईक धिस। उद्या कदाचित तुम्ही त्याला पाहू शकणार नाही। यू माइट नॉट सी हिम टुमारो। यू माइट नॉट सी हिम टुमारो। मी तुमचा फोन वापरू शकतो का, परमिशन इंडिकेट केलेली आहे। मी तुमचा फोन वापरू शकतो का। माइट आय यूज युअर फोन, म्हणजे परवानगी विचारलेली आहे। माइट आय यूज युअर फोन। मी तुम्हाला एक कप चहा आणू का। माइट आय ब्रिंग यू अ कप ऑफ टी। माइट आय ब्रिंग यू अ कप ऑफ टी। मी तुमचा पेन घेऊ शकतो का। माइट आय टेक युअर पेन। माइट आय टेक युअर पेन। ते तुम्हाला आमंत्रित करू शकतात। दे माइट इन्व्हाइट यू। दे माइट इन्व्हाइट यू। तुम्ही कदाचित जास्त पैसे कमवू शकता। यू माइट अर्न मोर मनी। यू माइट अर्न मोर मनी। काय होईल मी सांगू शकत नाही। आय कांट प्रेडिक्ट व्हॉट माइट हॅपन। आय कांट प्रेडिक्ट व्हॉट माइट हॅपन। तो कदाचित झोपला असेल। ही माइट बी स्लीपिंग। ही माइट बी स्लीपिंग। ती आता कदाचित स्वयंपाक करत असेल। शी माइट बी कुकिंग द फूड नाव। शी माइट बी कुकिंग द फूड नाव। तो कदाचित माझा प्रस्ताव नाकारेल। ही माइट रिफ्यूज माय प्रपोजल। ही माइट रिफ्यूज माय प्रपोजल। समस्येचे निराकरण होऊ शकते। द इश्यू माइट बी रिसॉल्व्ड। द इश्यू माइट बी रिसॉल्व्ड।
त्याने कदाचित एखादे पुस्तक वाचले असेल. ही माइट हॅव रीड अ बुक. ही माइट हॅव रीड अ बुक. जर तुम्हाला खरोखर पैशांची गरज असती तर तुम्ही कार विकली असती. You might have sold the car if you really needed the money. You might have sold the car if you really needed the money. जर मी माझे काम लवकर पूर्ण केले तर मी तुमच्यात सामील होऊ शकतो. I might join you if I finish my work early. I might join you if I finish my work early. जर माझ्याकडे वेळ असेल तर मी कदाचित तुम्हाला मदत करू शकतो. If I have time, I might help you. If I have time, I might help you. तो शर्यत जिंकला असेल. He might have won the race. He might have won the race. त्याला आनंद झाला असेल. He might have been happy. He might have been happy. तो मारला गेला असावा. He might have been killed. He might have been killed. जर माझ्याकडे पैसे असते तर मी कार खरेदी केली असती. If I had money, I might have bought a car. If I had money, I might have bought a car. ती काल त्याला भेटली असावी. She might have met him yesterday. She might have met him yesterday. पावसामुळे त्याला कार्यक्रम रद्द करावा लागू शकतो. He might have to cancel the event due to rain. He might have to cancel the event due to rain. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण माइटचा यूज करून दररोज बोलली जाणारी 30 सेंटेन्सेस पाहिलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.